नवीन सीझन आलाय आणि नवीन डिझाईनच्या शोधात असलेल्या माझ्या सर्व मित्रांचे हार्दिक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे वेडिंग कार्ड 2025. त्यामध्ये असणार आहे PSD आणि PLP फाईल. ती नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावी लागेल आणि व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला पासवर्ड सुद्धा मिळेल आणि डाउनलोड लिंक इझी आहे. जर तुम्हाला जनरेट नसेल करता येत तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल, त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओमध्ये पहा पूर्ण कसं डाउनलोड करायचं आणि डाउनलोड करून घ्या फाईल. PSD फाईल ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन दिसेल. ओके, तर स्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला इथे काय काय चेंजेस करायचे मी ते तुम्हाला क्लिअरली सांगतो. इथे ब्राईडचं नाव तुम्हाला ग्रूमचं नाव फर्स्ट तुम्हाला चेंज करायला मिळेल. सो तुम्हाला आता इथे याच्यावर डायरेक्ट डबल क्लिक करून तुम्ही करू शकता. जर नाही झालं तर इथे तुम्हाला असे पूर्ण फोल्डर्स दिसते. तर या फोल्डरमध्ये फर्स्ट जो ग्रूम नाव लिहिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं असं ॲरोवर आणि नंतर इथे तुम्हाला डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला सेम इथे ब्राईडसुद्धा आहे. ब्राईडच्या ह्याच्यावर पण तुम्हाला असे क्लिक करायचे. ब्राईडच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डबल क्लिक करून सिलेक्ट करून चेंजेस करायचे. ते झाल्यानंतर इथे तुम्हाला जर वेळ तारीख वगैरे जे टाकायचे ते इथे तुम्हाला दिसून जाईल. या डबल क्लिक केला या टेक्स्टवर तर तुम्हाला पूर्ण असं चेंज करता येईल. आणि नेक्स्ट नंतर आहे आपल्याला इथे ॲड्रेस आणि निमंत्रक वगैरे चेंज कसं करायचं. तर त्यासाठी मी काय करणार, याच्यावर क्लिक केलं तरी सिलेक्ट होणार आणि इथे तुम्हाला ॲड्रेस असं दिसेल. तर ॲड्रेसवर क्लिक करायचं. ॲड्रेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण दिसून जाईल आणि तुम्ही याच्यावर चेंज करू शकता. मेन याचं फीचर काय आहे, यात फक्त MS आणि मराठी फॉन्ट्स आहे. तर मराठी फॉन्ट्स तुम्हाला हे एडिट करण्यासाठी इझी पडतं आणि बाकी काही चेंजेस करायची तुम्हाला गरज लागत नाही. ओके, सो ॲड्रेस झाल्यानंतर इथे निमंत्रकसुद्धा तुम्ही चेंज करू शकता आणि निमंत्रक पण तुम्ही ॲडजस्ट करून जास्तही टाकू शकता. इथे मी एक शो करण्यासाठी इझी दाखवलेलं आहे. आणि अदर PNGs तुम्हाला PNGs पाहिजे असतील तर PNGवर सुद्धा तुम्ही क्लिक करून PNGs सुद्धा डाउनलोड करू शकता. बट मी तर प्रिपेअर करेल, तुम्ही PNGच्या मागे लागू नका, पूर्ण व्यवस्था याची बिघडवून टाकाल. सो पूर्ण हा तुम्हाला इथे एवढं इझिली तुम्हाला चेंजेस करता येतील आणि सेव्ह करून घ्यायचे. आता आपण मोबाईलमध्ये PLP पाहणार, पण PLP कसे एडिट करायचे ते तुम्हाला दाखवतो. फर्स्ट जर तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट ॲड केला नसेल तर इथं तुम्हाला दिसणार नाही. तर 3 डॉट्सवर क्लिक करायचे. तर इथे 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे open.plp वर क्लिक करायचे. open.plp वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं दिसेल आणि मग .plp वर क्लिक करून तुमचा जो फाईल असेल तिथे तुम्हाला ॲड करून घ्यायची. सो मी इथे ॲड करून ठेवलेले ऑलरेडी, तर मी तुम्हाला दाखवून देतो हे कसं आहे. ओके, आणि फाईल तुम्ही ज्या ठिकाणी डाउनलोड केली आहे म्हणजे डाउनलोड्समध्ये मोस्टली तुम्हाला दिसून जाईल. तर मग डाउनलोड्समध्ये तुम्हाला क्लिक करून ही ॲड करून घ्यायची. ॲड अँड ओपन अँड ॲडवर क्लिक करून ॲड करून घ्यायची. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय चेंजेस करायचे, इथे AMS फॉन्ट आहे. जर तुम्हाला AMS फॉन्ट येत नसेल तर इंडियन कन्व्हर्टर म्हणून ॲप्लिकेशन आहे. मी तुम्हाला तो ॲप्लिकेशन पण दाखवतो. प्ले स्टोअरवर क्लिक करायचे तुम्हाला. तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन दिसून जाईल. ते ओपन करून तुम्हाला इथे चेंजेस करून घ्यायचे आणि नंतर AMS फॉन्ट तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. सो मी इथे टाईप करून नाही दाखवते, तुम्ही चेंजेस करून बघा. आणि नंतर तुम्हाला मराठीमध्येच आहे. इथे तुम्ही जो मराठीमध्ये जे असेल तुमचं ते इथे टाकायचं आहे तुम्हाला. आणि याच्यानंतर इथे तारीख वेळ तुम्हाला चेंजेस करायचे आहे, चेंजेस करून घ्या. आणि इथे नंतर तुम्हाला विवाह स्थळमध्ये पण तुम्हाला AMS फॉन्ट दिसून जाईल. सो विवाह स्थळ पण तुम्ही चेंजेस करू शकता. इथे निमंत्रक पण तेच आहे आणि गायत्री लॉन्स आणि नगरपाडा हे सुद्धा तुम्हाला तसं चेंज करायचं आहे. इझी आहे खूप मित्रांनो. फक्त ॲड कसं करायचं, 3 डॉट्सवर क्लिक करून open.plp आणि PLPवर क्लिक केल्यानंतर इथे .plp वर क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा फाईल डेस्टिनेशन कुठे आहे ती तुम्हाला जवळजवळ तुम्ही हे 10 ते 5 मिनिटात बनवू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला Instagramला जाऊन सुद्धा फॉलो करायचे. ज्याने तुम्हाला काही हेल्प लागली तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता आणि मी नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल.